मला क्वेश्चन विचारायचं आहे तुम्हाला. विचार. काय ग? सुनीता विल्यम्स कोण आहे? मी टीव्ही वरती पण बघितलं, न्यूज चॅनल वरती पण बघितलं, मोबाईल वरती पण बघितलं. काय बघितलंस? की त्या अंतरावरून खाली आलाय. सुनीता विल्यम्स आहेत ना, अमेरिकेची एक नासा संस्था आहे. ती अंतराळात जाऊन संशोधन करते, ग्रहावरती जाऊन संशोधन करते. त्या ग्रहावरती वातावरण आहे का, पाणी आहे का, त्याचं संशोधन करते. तिकडे मनुष्य प्राण्याला राहण्याजोगं वातावरण आहे का, याचा अभ्यास करत असते. आणि त्या संस्थेमध्ये ना 2006 पासून त्या काम करत आहे. तर ते पहिल्यांदा अमेरिकेचं जे नौदल आहे नेव्हीमध्ये, त्या फायटर प्लेनमध्ये काम करत होत्या. म्हणजे त्या अमेरिकेच्या नौदलात पहिल्या नोकरीला होत्या. पण त्यानंतर ना त्यांचं काम चांगलं असल्यामुळं ना पुढे त्यांनी त्या प्रकारचं ट्रेनिंग केल्यामुळं त्यांची नासामध्ये नियुक्ती झाली. आणि 2006 पासून त्या नासामध्ये काम करत आहेत. आतापर्यंत त्या 3 वेळा स्पेसमध्ये गेलेल्या आहेत. आणि सर्वात जास्त जाणारी महिला या सुनीता विल्यम्स आहेत. खूप मेहनत करतात, खूप चिकाटी आहेत. आणि त्यांचं शरीर पण आहे ना, तर तिकडचे स्पेसमध्ये आहे ना, तिथं स्पेसमध्ये राहण्यासाठी जे हे लागतं, म्हणजे बॉडी जशी लागते त्या प्रकारचं तसं त्यांच्या शरीरावरती तिथल्या वातावरणाचा निगेटिव्हिटी जास्त होत नाही, म्हणून त्यांची जास्त वेळा निवड केली जाते. आता तुझे मला विचारलंस ना, त्या अंतराळातून परत आल्या, तर त्यांना मागच्या वर्षी ना अंतराळात गेल्या होत्या त्यांच्या एक सहकार्यासोबत. बोईंग स्टारलाइनर म्हणून एक यान होतं. त्या यानातून ना अंतराळामध्ये संशोधन करण्यासाठी गेल्या होत्या. पण ते आता काय झालं की तेव्हा त्या फक्त 8 दिवसासाठी गेल्या होत्या. आणि ते त्यांचं यान जे आहे ना ते अडकलं. आणि ते यान अडकल्यामुळं त्यांना पुढचे म्हणजे जवळपास 286 दिवस त्यांना राहावं लागलं. त्यामुळे आता ते न्यूजवरती चालू आहे की सुनीता विल्यम्स अंतराळातून आल्या. म्हणजे तिकडे त्या अडकल्या होत्या खूप दिवस, म्हणजे 286 दिवस त्या अडकल्या तिकडे, म्हणून त्यांची आता न्यूज चालू होती. खायचे काय त्यांनी जाताना थोडंसं घेऊन गेले असतील त्याच्यासाठी आहे. पण ना तिथे ना एक स्पेस स्टेशन आहे, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आहे ना. त्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरती पहिल्यापासूनच तिथं म्हणजे फूडचा साठा करून ठेवलेला असतो. तिथे ग्रॅव्हिटी खूप कमी आहे. तर त्याच्यासाठी ना स्पेशल पॅकेट्स आणि ट्यूब्समध्ये ते फूड साठवलं जातं. आणि ते मग तिथं तसं म्हणजे त्या प्रकारचं तसे बनवलं जातं. त्यामध्ये ते खाता येतं. तिथे ते पहिल्यापासून तिथं साठा करून फूडचा ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना त्याची काही अडचण आली नाही. पण एक आता तू आईकडून ना सुनीता विल्यम्स एक सुंदर एक डिझाईन बनवून घे, ड्रॉइंग बनवून घे. तुला सुनीता विल्यम्स आई सुंदर नॅचरल कलर मध्ये काहीतरी बनवून घे. आईकडून जाऊन बनवून घे. ठीक आहे. तर मी आईकडे सुनीता विल्यम्सची ड्रॉइंग काढून घेते. आई मला सुनीता विल्यम्सची ड्रॉइंग काढून दे ना. सुनीता विल्यम्सची ड्रॉइंग हवी आहे. ठीक आहे, देते. बस. तुला सुनीता विल्यम्सची सगळी माहिती माहिती? हा, बाबांनी मला सुनीता विल्यम्सची सगळी माहिती दिली. हो, तू कुठून ऐकलेली सुनीता विल्यम्स? मी न्यूज मध्ये, मोबाईल मध्ये असं ऐकलेली. ओके. आई वाव, किती छान झालंय. हो, आता आपण ह्याच्यात कलर्स नाही भरायचे, याच्यातनं नॅचरल काहीतरी आपण करूया. ठीक आहे. नॅचरल कसं होऊ शकतं? बघ ना, नॅचरल कलर भरूया. हे कटिंग करून ना हे नॅचरल कलर कसे भरायचे ते दाखवते तुला. ओके. कटिंग करायला चालू करते. बघा आई कशी करते. आई ते इतकी छान ड्रॉइंग केलेली, कट का केली? ते तर तुला हे नॅचरल कलर्स भरायचे आहेत ना आपल्याला.
पण आता कलर कसे भरणार? चल दाखवते. जायचं आपण वरती, वरती का? टेरेस वरती जाऊया. चल तुला आता नाही, आता कलर बघ कसे चेंज होत जातात. आपण जिथं याला घेऊन जाऊ तो कलर येणार याला. आता ब्ल्यू झालं. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.